ती एक पावसाळ्याची संध्याकाळ होती. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव. त्या गावातील एक जुना वाडा. पण त्या वाड्यामध्ये आज खूप प्रचंड तणाव होता. 60 वर्षांचे अण्णा आणि त्यांचा शहरात राहणारा मुलगा सुहास यांच्यात आज जोरात शब्दांची चकमक चालली होती. विषय खूप साधा होता. वाड्यातली जुनं देवघर, तिथली परंपरा. सुहासला वाटत होतं की अण्णा उगाच त्या जुन्या गोष्टींना चिकटून बसले आहेत, ज्यांचा आजच्या जगात काहीही उपयोग नाही. सुहास ओरडत होता, अण्णा, तुमचं हे आयुष्य म्हणजे निव्वळ ओझं आहे. काय मिळवलं तुम्ही या जुन्या ग्रंथात डोकं खुपसून? ना मोठा बंगला, ना ब्रँडेड कार, ना समाजात तुमचं नाव. तुम्ही फक्त स्वतःच्या एका काल्पनिक जगात जगताय. यावर अण्णांनी काहीही उत्तर दिलं नाही. ते फक्त शांतपणे खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाच्या धारांकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अशी शांतता होती जी सुहासला अधिकच चिडवत होती. सुहासला वाटत होतं की तो आयुष्यात खूप यशस्वी आहे. त्याने परदेशात शिक्षण घेतलं आहे. त्याची कंपनी करोडोची उलाढाल करते. पण त्याच्या पाठीमागे एक असंही सत्य होतं. त्याला रात्रीची झोप लागत नव्हती. त्याला ब्लड प्रेशरचा त्रास होता. त्याच्या प्रत्येक नात्यामध्ये बायको, मुलगा, सहकारी यांच्यात तणाव होता. सुहासच्या मनात अहंकाराचा एक अवाढव्य किल्ला उभा होता. त्याला वाटत होतं की माझ्याकडे जे आहे तेच यश आहे. पण अण्णांकडे जे होतं ते सुहासला कधीच दिसलं नाही. अण्णांनी आयुष्यात काहीही बाह्य संपत्ती साठवली नव्हती, पण त्यांनी स्वतःच्या अंतर्मनात एक असा खजिना मिळवला होता जो जगातील कोणतीही मंदी किंवा संकट हिरावून घेऊ शकत नव्हता. आपणही सुहास सारखेच नाही का? आपण बाहेरच्या जगात शांतता शोधतोय, समाधानाची दुकानं शोधतोय, पण आपल्या स्वतःच्या आत असलेला तो निखळ आनंदाचा झरा आपल्याला दिसतच नाही. आपण नात्यांमध्ये मी बरोबर आहे हे सिद्ध करण्यात इतके गुंतलो आहोत की आपण कोण आहोत हेच विसरून गेलो आहोत. आजची ही कथा अण्णा आणि सुहासची नाही, तर ती तुमच्या आणि माझ्या अंतर्मनाची आहे. या कथेच्या माध्यमातून आपण एका अशा सत्याकडे वळणार आहोत जे आपल्याला डोळ्यांसमोर असूनही आपण पाहू शकत नाही. तर नमस्कार मित्रांनो, समर्थ जीवनबोध या चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतो. आज आपण समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधातील एका अत्यंत महत्त्वाच्या भागावर चिंतन करणार आहोत. तो म्हणजे संत स्तवन. आपण अनेकदा संकटात असतो, तणावात असतो आणि आपल्याला वाटतं की कोणीतरी बाहेरून येईल आणि आपलं दुःख दूर करेल. पण समर्थ आपल्याला शिकवतात की खरी ताकद आपल्या आत दडलेली आहे. आजच्या या प्रवासात आपण आपल्या जीवनातील गुंते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेव्हा आपण एखाद्या महान व्यक्तीबद्दल विचार करतो, थोडक्यात संतांबद्दल, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक ठराविक प्रतिमा येते. आपल्याला वाटतं की एखादी विशिष्ट वस्त्र घातलेली व्यक्ती, कपाळाला टिळा लावलेली किंवा हिमालयात बसलेली व्यक्ती, म्हणजे सर्वोच्च स्थिती प्राप्त केलेली व्यक्ती. आपण या स्थितीला केवळ एक व्यक्तीच्या रूपात पाहतो. आपण विचार करतो की अमुक एक व्यक्ती म्हणजे संत आहे. पण हा आपला एक मोठा गैरसमज आहे. आज आपण याचा खरा अर्थ जाणून घेणार आहोत. समर्थांच्या मते ही कोणतीही बाह्य व्यक्ती किंवा वेशभूषा नाही, तर ती एक आंतरिक अवस्था आहे. ती एक अशी जाणीव आहे जिथे मानवी मन चंचलतेकडून स्थिरतेकडे वळतं. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला मान देतो तेव्हा आपण प्रत्यक्षात
त्या व्यक्तीच्या शरीराला नाही, तर त्या व्यक्तीच्या आत असलेल्या त्या सर्वोच्च शांततेला मान देत असतो. संतस्तवन या समासाचा मूळ अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी स्पष्ट कराव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे ही सर्वोच्च आंतरिक अवस्था जी चैतन्याशी पूर्णपणे एकरूप झालेली आहे. येथे व्यक्तीचा स्वतःचा अहंकार, त्याची वैयक्तिक ओळख पूर्णपणे विरघळलेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर जो आंतरिक अनुभव येतो, ज्याला आपण शाश्वत समाधान, निखळ आनंद किंवा परमानंद म्हणतो. जेव्हा एखादा जीव या सर्वोच्च चैतन्याशी एकरूप होतो, तेव्हा त्याच्या मनात कोणतीही तक्रार उरत नाही. तिथे फक्त शांतता आणि तृप्ती असते. आता आपण समर्थांच्या एका ओवीचा अर्थ अशा प्रकारे समजून घेऊया की जो आपल्या रोजच्या आयुष्यातील संघर्षांना कमी करण्यास मदत करेल. समर्थ म्हणतात, आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान, जयांचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. समर्थ येथे सांगतात, मी अशा एका सर्वोच्च आंतरिक स्थितीला वंदन करतो जी मानवाच्या आध्यात्मिक जीवनाचा खरा पाया आहे. विचार करा, जेव्हा आपण एखादं सुंदर घर पाहतो तेव्हा आपल्याला त्याचा पाया दिसत नाही, पण त्या पायावरच ते घर उभं असतं. तसंच आपल्या जीवनातील खरी शांतता ही एका स्थितीवर अवलंबून असते जिथे आपण स्वतःला ओळखलेलं असतं. आजच्या जगात आपण बाह्य ज्ञानाच्या मागे धावतोय. आपल्याला तंत्रज्ञान माहिती आहे, आपल्याला राजकारण माहित आहे, पण आपल्याला स्वतःच्या मनाचं गुह्य ज्ञान किंवा ते रहस्य माहिती आहे का? हे ज्ञान अशाच ठिकाणी प्रगट होतं जिथे अहंकार शून्य झालेला असतो. जेव्हा आपण एखाद्या अशा व्यक्तीच्या सहवासात येतो जी आंतरिकरित्या स्थिर आहे, तेव्हा आपल्या मनातील गोंधळही शांत होऊ लागतो. हे ज्ञान पुस्तकातून मिळत नाही, तर ते अशा स्थितीच्या अनुभवातून प्रगट होते. यापुढे समर्थ दुसऱ्या ओळीत म्हणतात, जे वस्तू परम दुर्लभ, जयेचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ, संत संगे करुणी. ज्या शाश्वत समाधानाचा आपण शोध घेत आहोत ते मिळवणं खरं तर खूप कठीण आहे, दुर्लभ आहे. आपण विचार करतो की जर मला प्रमोशन मिळालं तर मी सुखी होईल, पण प्रमोशन मिळतं आणि काही दिवसातच नवीन चिंता सुरू होतात. म्हणजे आपण ज्या सुखाच्या मागे धावत होतो ते आपल्याला मिळालंच नाही. ते सुख मिळवणं अलभ्य वाटतं, कारण आपण चुकीच्या जागी शोधतो. पण जेव्हा आपण अशा एका जाणीवेच्या सहवासात येतो जी स्वतःमध्येच पूर्ण आहे, तेव्हा तिचं कठीण वाटणारं समाधान अतिशय सुलभ किंवा सोपं होतं. विचार करा, एक अंधारलेली खोली आहे आणि तुम्ही तिथे चाचपडत आहात. कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला काही सापडत नाही. पण जर कोणीतरी तिथे एक दिवा घेऊन आलं तर सगळं कसं स्पष्ट होतं. तसंच जेव्हा आपण अशा एका स्थितीशी जोडले जातो जिथे चैतन्य जागृत आहे, तेव्हा आपल्याला आपल्या आंतरीच्या आनंदाचा मार्ग सापडतो. यापुढे समर्थ असं म्हणतात, वस्तू प्रगटची असे, पाहता कोणासीच न दिसे, नाना साधनी सायासे न पडे ठाई. हे किती आश्चर्यकारक आहे ना. समर्थ म्हणतात की तो आनंद, ती शांतता तुमच्या समोरच आहे, प्रगट आहे, पण तरीही ती कोणाला दिसत नाही. आपल्या घरात हरवलेली चावी शोधण्यासाठी आपण सगळीकडे धावतो, पण कधी कधी ती आपल्या खिशातच असते. आपण बाहेर शोधतोय म्हणून ते आपल्याला दिसत नाही. लोकही शांती मिळवण्यासाठी नाना साधनी म्हणजे अनेक प्रकारचे कष्ट करतात, लांबच्या यात्रा करतात, शरीर कष्टवतात. पण समर्थ म्हणतात केवळ बाह्य कष्ट करून हे समाधान मिळत नाही. जोपर्यंत तुमची दृष्टी अंतर्मुख होत नाही
तोपर्यंत समोर असलेलं सत्यही तुम्हाला दिसणार नाही. आपल्या अहंकाराचा पडदा इतका जाड आहे की तो आपल्याला आपल्याच आत असलेल्या त्या दिव्य प्रकाशापासून रोखून धरतो. यापुढे समर्थ म्हणतात, जेथे परीक्षावंत ठकले, नांतरी डोळसची अंध झाले, पाहत असताची चुकले निज वस्तुसी. येथे समर्थांनी खूप खोल मनोवैज्ञानिक भाष्य केलंय. परीक्षावंत म्हणजे जे लोक स्वतःला खूप हुशार समजतात, जे तर्क करण्यात निष्णात आहेत. आध्यात्मिक अनुभूतीच्या बाबतीत असे लोक अनेकदा फसतात. का? कारण ते बुद्धीने शांती मोजण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये डोळसची अंध झाले म्हणजे काय? ज्यांच्याकडे बाह्य जग पाहण्याची तीक्ष्ण दृष्टी आहे, ते सुद्धा आंतरिक जग पाहण्यात आंधळे ठरतात. आपण व्यवहारात खूप चतुर असू, पण जेव्हा स्वतःच्या मनातील रागाला किंवा अहंकाराला हाताळण्याची वेळ येते, तेव्हा आपण अपयशी ठरतो. आपण सत्य पाहत असल्याचा दावा करतो, पण आपण आपल्या खऱ्या स्वरूपाला, त्या निखळ आनंदाला मुकतो. म्हणजेच निज वस्तुसी मुकले. हे अगदी तसंच आहे जसं एखादा माणूस आरशात पाहतोय, पण त्याला त्याचं स्वतःच प्रतिबिंब ओळखता येत नाहीये. यापुढे समर्थ म्हणतात, जेथे आक्षेप अटले, जेथे प्रयत्न प्रस्तावले, जेथे तर्क मंदावले, तर्किता निजवस्तुसी. जेव्हा आपण एखाद्या खोल शांततेच्या क्षणात असतो, तेव्हा आपल्या मनातले सर्व वाद, सर्व आक्षेप संपून जातात. नात्यांमध्ये जेव्हा आपण मीच काय ऐकायचं किंवा त्याने असं का केलं असे आक्षेप घेतो, तेव्हा आपण अस्वस्थ होतो. पण जेव्हा आपण त्या सर्वोच्च स्थितीचा स्पर्श अनुभवतो, तेव्हा हे सर्व आक्षेप आपोआप विरघळून जातात, आटून जातात. जिथे कोणताही प्रयत्न करण्याची गरजच नसते. शांती ही मिळवण्याची गोष्ट नाही, ती केवळ अनुभवण्याची गोष्ट आहे. आपण बुद्धीने कितीही तर्क केला तरी त्या शाश्वत आनंदापर्यंत पोहोचू शकत नाही. उलट तिथे तर्क मंदावतात. ज्याप्रमाणे प्रकाशासमोर अंधाराचा तर्क चालत नाही, तसंच या आंतरिक अनुभूतीसमोर, अनुभवासमोर मानवी बुद्धीचे तर्क थिटे पडतात. इथे श्रोत्यांना मी एक विनंती करणार, जर हे तुम्हाला पटत असेल तर कमेंटमध्ये जय सद्गुरू असा प्रतिसाद नक्की द्या. यापुढे समर्थ म्हणतात, वळे विवेकाची वेगळी, वळे शब्दाची बोबडी, जेथे मनाची तांतडी कामा नये. जेव्हा आपण एखाद्या महान अनुभूतीबद्दल बोलू इच्छितो, तेव्हा शब्द अपुरे पडतात. समर्थ म्हणतात की तिथे शब्दांची बोबडी वळते. विचार करा, तुम्ही एखादा अतिशय सुंदर सूर्योदय पाहताय, त्या क्षणी तुमचं मन हरवून जातं. तुम्ही कितीही वर्णन केलं तरी त्या क्षणाची भव्यता तुम्ही शब्दात मांडू शकत नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनाची तांतडी कामा नये. आजच्या जगात आपल्याला सगळं इन्स्टंट हवं आहे. आपल्याला शांती सुद्धा एका क्लिकवर हवी आहे. पण ही आंतरिक स्थिती घाईने मिळत नाही. आपल्याला वाटतं की मी आज ध्यान केलं आणि मला उद्या लगेच रिझल्ट हवा. ही तांतडी किंवा ही घाई आपल्याला सत्यापासून दूर नेते. संयम आणि शांतता हीच या मार्गाची खरी गुरुकिल्ली आहे. यापुढे समर्थ म्हणतात, वेदे प्रकाशिले सर्वही, वेद विरहित काही नाही, तो वेद कोणासही दाखवू सकेना. वेद हे जगातील सर्वोच्च ज्ञान मानले जाते. समर्थ म्हणतात की वेदांनी सर्व काही सांगितलं आहे. असं काहीच नाही जे वेदांच्या बाहेर आहे. पण तो वेद केवळ सांगू शकतो, तो आपल्याला ती शांती दाखवू शकत नाही. हे कसं आहे?
समजा एखादा माणूस जन्मापासून आंधळा आहे. तुम्ही त्याला लाल रंगाचं कितीही सुंदर वर्णन करून सांगितलं तरी त्याला तो रंग दिसणार नाही. वेदांचं कार्य मार्ग दाखवणं आहे, पण त्या मार्गावरून चालणं, तो अनुभव घेणं हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. नुसतं वाचन करून समाधान मिळत नाही, तर ते स्वतःच्या आत उतरवून घ्यावं लागतं. यापुढे समर्थ म्हणतात, तेची वस्तू संत संगे स्वानुभवे कळो लागे, त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू. तर मग हे समाधान कसं मिळणार? समर्थांनी त्याचं उत्तर दिलं आहे. जेव्हा आपण अशा एका वातावरणात असतो जिथे चैतन्य जागृत आहे, तेव्हा आपल्याला स्वानुभव किंवा स्वतःचा अनुभव येऊ लागतो. विचार करा, लोखंडाचा तुकडा लोहचुंबकाच्या संपर्कात आला की त्यातही चुंबकीय शक्ती येते. तसंच जेव्हा आपण अशा विचारांच्या किंवा स्थितीच्या सानिध्यात येतो जिथे शांती स्थिर आहे, तेव्हा आपल्यातही अस्वस्थताही कमी होऊ लागते. या अनुभूतीचा महिमा शब्दात सांगणं अशक्य आहे. तो केवळ अनुभवण्याचाच विषय आहे. यापुढे समर्थ म्हणतात, विचित्र कळा ये मायेची, परी ओळखी न संगवे वस्तूची, मायातीता अनंताची संत सोये सांगती. आपल्या सभोवतालचं जग हे मायेच्या खेळासारखं आहे. माया म्हणजे जे आपल्याला भ्रमित करतं. आपल्याला वाटतं की पैसा आला की आपण सुखी होऊ, पण पैसा आला की भीती येते. हे मायेचं विचित्र रूप आहे. ते आपल्याला सतत कशाच्या तरी मागे धावायला लावतं, पण कधीच पूर्ण तृप्ती देत नाही. अशा वेळी ज्यांना या मायेच्या पलीकडचं सत्य उमजलं आहे, तेच आपल्याला त्या अनंताची म्हणजे त्या अथांग शांतीची ओळख करून देऊ शकतात. ते आपल्याला सांगतात की तू जो बाहेर शोधतोयस तो खजिना तुझ्या आतच आहे. ही सोय किंवा हा मार्ग आपल्याला अशा आंतरिक स्थितीच्या अनुभवातूनच समजतो. यापुढे समर्थ म्हणतात, वस्तुसी वर्णिलले नवचे, तेची स्वरूप संतांचे, या कारणे वचनाचे कार्य नाही. शेवटी समर्थ म्हणतात की ज्या समाधानाचं वर्णन करता येत नाही, तेच वर्णन न करता येणारं स्वरूप म्हणजे ती सर्वोच्च आंतरिक अवस्था आहे, जिथे शब्दांचं कार्य संपतं. जेव्हा एखादा माणूस पूर्णपणे शांत होतो, तेव्हा त्याला काहीही बोलण्याची गरज उरत नाही. त्याचं मौनच सर्व काही सांगून जातं. ही स्थिती म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतःच्या चैतन्याशी एकरूप होणं आहे. तिथे मी आणि तू हा फरक संपतो आणि फक्त एक अथांग आनंद उरतो. यावरून आपल्याला समजतं की शांती ही कुठून तरी विकत आणायची गोष्ट नाही, तर ती आपल्या स्वतःच्या अहंकाराला विरघळवूनच प्राप्त करण्याची स्थिती आहे. जेव्हा आपण इतरांच्या सुखात सुख मानतो आणि आपल्या रागाला साक्षीभावाने पाहतो, तेव्हा आपण या सर्वोच्च स्थितीच्या जवळ जात असतो. आता आपण पुन्हा त्या अण्णा आणि सुहासच्या कथेकडे वळूया. सुहासने जेव्हा रागाच्या भरात अण्णांचा अपमान केला, तेव्हा अण्णांनी फक्त एकच गोष्ट केली, ते शांत राहिले. ही शांतता हतबलता नव्हती, तर ती ताकद होती. ही ताकद अशा स्थितीमधून आली होती जिथे अण्णांनी स्वतःला ओळखलं होतं. काही तासानंतर जेव्हा सुहासचा राग शांत झाला, तेव्हा त्याला जाणवलं की तो किती चुकीचा वागला. तो अण्णांच्या खोलीत गेला. अण्णा तिथेच बसून ध्यान करत होते. सुहास त्यांच्या पायाशी बसला आणि रडू लागला. त्याने एकच विचारलं, अण्णा, तुम्ही इतके शांत कसे राहू शकता? अण्णांनी हसून सुहासचा हात हातात घेतला आणि म्हणाले, बाळा, जेव्हा तुझ्या आतला दिवा लागतो तेव्हा बाहेरचा कितीही अंधार असला तरी त्याने काहीही फरक पडत नाही. तू ज्या सुखाचा शोध ऑफिसमध्ये किंवा पैशात घेतोयस, ते तुझ्या आत दडलेल्या त्या अथांग प्रेमाचा एक अंश आहे. फक्त एकदा शांत बस आणि
आणि स्वतःला विचार, मी कोण आहे? त्या रात्री सुहासला आयुष्यात पहिल्यांदाच शांत झोप लागली. त्याला कळलं की त्याला काहीही मिळवायचं नाही आहे, तर त्याला फक्त जागा व्हायचंय. मित्रांनो, आपणही सुहास सारखेच आहोत. आपण अनेक ओझांखाली दबलेलो आहोत, पण समर्थ आपल्याला साथ घालत आहेत. ते आपल्याला सांगत आहेत की ती अथांग शांती, तो परमानंद तुमच्यातच आहे. फक्त थोडा वेळ काढा, स्वतःच्या श्वासाला अनुभवा आणि आपल्या अहंकाराचा तो जड पडदा बाजूला सारा. जेव्हा तुम्ही स्वतःशी एकरूप व्हाल, तेव्हा तुम्हाला समजेल की जग किती सुंदर आहे आणि तुम्ही किती पूर्ण आहात. हीच ती सर्वोच्च स्थिती आहे आणि हाच तो अंतरीचा शाश्वत आनंद आहे. आजचा हा भाग तुमच्या जीवनात थोडी जरी शांतता घेऊन आला असेल, तर तो समर्थांच्या शब्दांचा महिमा आहे. पुढच्या भागात आपण अशाच एका नवीन विषयावर चिंतन करूया. तोपर्यंत शांत राहा, समाधानी राहा.